सो हाय हॅलो. तर मी आज तुम्हाला सांगते की स्वतःला ग्रूम कसं करायचं. मेन म्हणजे आयब्रोज वगैरे. मी आता मला कुठलं काही फंक्शनला जायचं नाही आहे, पण घरी पण राहायचं आहे तर नीटच राहायचं ना, कशाला आळसला केरसल्यासारखं राहायचं. सो मी स्वतः कसं ग्रूमिंग करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फर्स्ट तर आपण ट्राय करूया आयब्रोजपासून. माझे आयब्रोज खूप वाढलेत, पण आता 2-3 महिने पुढं माझ्या इथे कोणाचं फंक्शन पण नाही आहे किंवा काही असं प्रोग्राम पण नाही आहे की मी त्याच्यासाठी अजून वाढून ठेवू. आणि माझ्या आयब्रोजला तशी पण जास्त ग्रोथ वगैरे नसते. हीच आहे जी ग्रोथ आहे ना, दाखवते ते मी, ती हीच आहे. सो हीच रिअल ग्रोथ आहे, याच्यापेक्षा ते काही जास्त वाढणार नाही आहेत. पण असंही का ठेवायचं आहे, आणि तुमचा चेहरा पण थोडा खराब दिसतो आणि थोडे हे पण चांगलं नाही वाटत, आपल्याला स्वतःला चांगलं नाही वाटत. तुम्ही एकदा स्वतःला चांगलं तयार ठेवा, चांगलं ग्रूम करा, तुम्ही बघा तुम्हाला स्वतःला किती चांगलं वाटतं. एकदम एक्सायटेड असता स्वतःला बघायला वगैरे. म्हणतात ना, मन चांगलं तर सगळं चांगलं. मला बोलायला जास्त जमत नाही, माझ्या बोलण्यावर एवढं लक्ष देऊ नका. म्हणजे असं नाही, जे बोलण्यात थोडीफार चुकी होते ना त्याला बोलते मी. सो आता मी तुम्हाला दाखवते की मी आयब्रोज कशी करते स्वतःचे आणि स्वतःच्या हाताने. पार्लरमध्ये जाऊन करू शकतो, पण काही ओकेशन नाही आहे, काही असं फंक्शन नाही आहे, मग गरज नाही आहे. तर मी स्वतःच घरी, जर मला कुठे जायचं नसेल कोणाच्या फंक्शनला वगैरे, तर मी स्वतःच करते घरी. मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवते की मी आयब्रोज म्हणजे क्लीनअप करेल. क्लीनअप पण मी काही म्हणजे एवढं काही हे नाही, मी फक्त एक स्क्रब करते, एक मास्क लावते जो माझ्याकडे चेहऱ्यासाठी तो, आणि त्यानंतर आपलं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वगैरे लावलं तर होऊन जातं माझं. हाच माझा रुटीन आहे. तर मी हप्त्यातून एकदा माझं असतंच ग्रूमिंग वगैरे, म्हणजे आयब्रोजची, चेहऱ्याची आणि केसांची. केसांना पण मी, माझ्या केसांमध्ये कोंडा झाला ना, तर मी निंबाचं तेल, आपलं कडुलिंब आहे ना, कडुलिंबाचं तेल आणि नारळाचं तेल मिक्स करून लावते, जेणेकरून माझा कोंडा पण जातो आणि जी काही खाज असेल केसांमध्ये ती पण निघून जाते. सो चला, आज केसांबद्दल तर नाही, आज आपण चेहऱ्याबद्दलच बोलूया. चला स्टार्ट करूया, मला जास्त जमत नाही, जे ते हेच आहे. सो चल, सर्वात आधी तर असा धागा घ्यायचा. हा कपडे शिवायचा धागा आहे. मी थ्रेड पण नाही ठेवत, कारण ज्या गोष्टी जमत नाही त्या गोष्टी नाहीच ठेवायच्या थ्रेड यूज करायला. सो मी हा धागा घेतला आहे. हा धागा मी एवढा कट करते, पडला आता हाताला. ह्या धाग्याने होऊन जातात, असं काही तुम्हाला गरज नाही आहे. माझ्याकडे हे पण आहे, रेझर पण आहेत, फिमेल रेझर. पण मी अवॉइड करते रेझर करणं, कारण त्याने जी ग्रोथ होते ना ती खूप हार्ड असते. तुम्ही जेव्हा पण तुम्ही चेहऱ्याला हात लावता ना, तेव्हा ती जाणवते, सारखं जाणवते, म्हणजे मला खूप जास्त इरिटेट करते. सो मी अवॉइड करते की मी रेझर न घेता मी आपला हेच घेईल, धागाच घेईल. सो आता हा धागा बघा, मी दोन्ही एक लांब असा कापून घेतला आहे आणि दोन्ही साईडनी असा जमा करून गोल बनवून घेतला आहे. गोल म्हणजे आता कसा, दोन्ही शेंडे बांधून घेतलेत. आता असा राऊंड शेपमध्ये झाला आहे, जो आपल्याला असा घ्यायचा आहे, आयत कोण. मलाच कळत नाही मी काय सांगते, ते आयत कोण, राऊंड शेप. सो हे बेसिक असं आहे, बटरफ्लायसारखं तुम्ही करून घ्या. आणि ह्या साईडचं असेल तर हा साईड राऊंड शेपमध्ये करा. पण प्लीज हां, सांभाळून, नाही तर उद्या एखादा एक्स्ट्रा केस उडाला तर मला शिव्या घाला. सो कॅमेराजवळ आणि थोडासा डायरेक्शन म्हणजे तुम्हाला दिसेल की मी नक्की कसं करते ते. सो लेट्स स्टार्ट. मला जर जास्त म्हणजे मी दाखवते, पण मला नाही जमलं, मी सगळं आरशामध्ये जाऊन करेन, तुम्हाला सांगते. म्हटलं ना, केस हे होतात, दुखतं, कारण ते तुम्हाला दिसत नाही जास्त वाढलेत म्हणून, पण मला जाणवतं वाढलेत म्हणून. बघा, डोळ्यात पाणी आलं आहे, बघू शकता तुम्ही. क्लीन दिसते ना, साईड क्लीन झाला. हा त्रास पण आहे. याचे जर याचं चांगलं असं आहे की तुम्हाला त्रास पण होतो. सो मी आरशामध्ये जाऊन करते, कारण थोडा अंधार पडतो आहे, थोडा लाईटचा प्रॉब्लेम होतो आहे मला, पण तुम्ही बघू शकता, जवळ दाखवते. हा, माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी पण एवढी खास नाही आहे. सो हा साईड बघा तुम्ही, हा साईड बघा. मी पूर्ण करते, माझा मागचा आरसा आहे ना त्यातपासून मी सगळं करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. सो बघू शकता, हा साईड पण माझा ऑलमोस्ट झाला आहे, पण मला धागा सुटला, पण आता दुसरा धागा बनवायचा आहे. बघू शकता तुम्ही माझा आयब्रोज वगैरे, चेहऱ्यामध्ये मला फरक पण बघू शकतो तुम्ही आधीच्या आणि आताच्या. हेच जर मी पार्लरमध्ये गेली ना आयब्रोज करायसाठी, तर माझे ₹50 तर नुसतं आयब्रोचे जाते, फोरहेडचे अलग आणि अपर लिपचे अलग. सो जाते म्हणा मी, असं नाही की मी जात नाही पार्लरमध्ये, पण मी
कधीतरी काही प्रोग्राम असेल किंवा घरी काही फंक्शन असेल, लग्न असेल, बड्डे पार्टी असेल, असं काही असेल तरच जाते मी. तसं मी जात नाही. सो असं आहे. चला अजून बाकीचे राहिलेत, पूर्ण क्लीन करते आणि तुम्हाला दाखवते. सो आयब्रोज आले आहेत, फेस मास्क आणि हा हळद आहे. पोलीस मला एवढी वाढला वाटत नाही, सो मी करणार नाही आहे पोलीस वगैरे. वाटलं करू शकते, मला माहिती आहे. पण हा डायरेक्ट चेहऱ्यावरती लावा नाही. तुम्हाला ते ऑइल अप्लाय करावं लागेल त्याच्यावरती. मी डायरेक्ट नाही करत. हा मी एक्स्ट्रा असेल तर कट करते आणि त्याची यूज करते. जे माझी थोडी साईज असतात ते वाढले होतात आणि आज मला गरज नाही, कारण मला हे नाही करायचं. बाहेर जसं फंक्शन तेव्हाच नाही चालू शकत. पण आपल्या मात्र एकदा केलं पाहिजे, स्वतः पण केला. स्प्रे this one is this one मी चेहरा वॉश करून घेतला, बघू शकता तुम्ही. आपल्याला तेवढे काही माझे वाढले नाही, पण मी आता टिप्स करत नाही. आता टाईम आहे मास्क लावायचा, आता मास्क लावूया. आता क्लीनअप करून झालं आहे. आता मला मास्क लावायचं. संपलं ऑलमोस्ट मला. वेस्ट एक पडत जाऊ उजलं करायचं मला किती मेहनत करायला पिस्टल करायला लागते. ही पप्पा सगळं लावून बघू शकता. आता हे 5 ते 10 मिनिट सुकू द्यायचं. जर दडदड करत असेल तर जास्त वेळ नाही ठेवायचं, लगेच धुवून काढायचं. प्रत्येकाची स्किन वेगळी असते, कोणाची सेन्सिटिव्ह असते. सो त्या आपल्या स्किनला सूट होईल त्यानुसारच करायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही. चला 10 मिनटं लावून झाले, बघू शकता तुम्ही. हे फेसपॅक लावलं आणि हा फक्त स्क्रब केला आहे. आता याचा ग्लो तुम्हाला दाखवेल चेहऱ्यावरती कसा दिसतोय ते. अर्धा तास नेहमी स्वतःसाठी काढायचं. कसा बघू शकता माझा चेहरा तुम्ही. आता धुतलाय मी, धुवून लगेच आली आहे. सो दाखवते. आयब्रोज पण बघा, उजेड चांगला आहे. तर असं हे ॲक्ने काही हे सगळं यूज करते म्हणून येत नाही. ॲक्ने तुम्हाला युजली तुमचे हॉर्मोन्स कमी जास्त होतात किंवा पोट साफ नाही होत किंवा भरपूर काही इश्यू असतात, तेव्हाच तुम्हाला ॲक्ने येतात. स्पेशली गर्ल्सचं सांगते मी. बाकी असं काही नाही की तुम्ही भरपूर काही प्रोडक्ट यूज करता तर तुमच्या चेहऱ्याला पिंपल्स वगैरे येतात, असं काही नसतं. तुम्ही यूज करा, तुम्ही स्किनची काळजी घ्या, तुमची स्किन चांगलीच चमकणार आहे. साधं मी आता क्लीनअप आणि फक्त फेसपॅक लावला आहे आणि आयब्रोज केलेत आणि हे सगळं मी घरी केलं आहे. काय 15 रुपयाचं स्क्रब होतं माझ्याकडे आणि एक फेसपॅक होता, तो यूज करून मी माझ्या चेहऱ्यावरती ग्लो आणला. बघू शकता तुम्ही माझा ग्लो. आता मी थोडं जरासं टॉवेलनी पुसते वगैरे आणि तुम्हाला दाखवते फायनल.
पुसून घेतलं मी, आता मॉइश्चरायझर लावते. हे सगळं तुमच्यासमोर मी उजेडात यासाठी दाखवलं उभं राहून, कारण अंधारामुळे माझ्याच चेहऱ्याचे जे शाडो आहेत ते तुम्हाला काय बोलतात त्याला, सोडा, माझाच चेहऱ्याच्या ज्या हड्ड्यांचा अंधार आहे तो माझ्या चेहऱ्यावर पडतो. मला डार्क सर्कल नाहीत, अजिबात नाहीत, म्हणजे असतील म्हणा थोडेफार कमी जास्त, पण असे मोठे डार्क सर्कल. सो मी मॉइश्चरायझर घेतले. गड्यावरती यूज नाही केलं आहे, कंटाळा आला मला. आज मला करायचंच नव्हतं, पण का तर मला हे व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी तुम्हाला दाखवलं. मस्त जेणेकरून असा मसाज करा, तुम्ही बघू शकता. थांबा उजेडा दाखवते. मॉइश्चरायझर लावले, थोडेसे केस सोडलेत आणि चेहरा बघा माझा कसा ग्लो करायला लागला. सो हेच आहे बेसिक. अर्धा तास तुम्ही तुमच्या वरती खर्च करा. तुम्ही चेहऱ्याला द्या, तुम्ही बॉडीला द्या, तुम्ही व्यायामाला द्या, तुम्हाला रिझल्ट लगेच चांगला मिळेल. पण हा हे लगेच होत नाही, याच्यासाठी थोडा टाईम पण लागतो प्रोसेसला. त्यातमध्ये जर तुम्ही वजन कमी करायचं जर ॲड करताय तर त्यामध्ये पण तुम्हाला टाईम लागेल, पण होईल. पण केलं तर होईल, असं बसून होणार नाही. सो बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते नक्की मला कळवा. आणि तुम्हाला जर योगाबद्दल किंवा वर्कआउटबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर ते मी नक्की शेअर करेल पुढच्या व्हिडिओमध्ये. सो प्लीज सबस्क्राईब नक्की करा जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर. आणि पुन्हा भेटूया अशा एका नवीन टिपबरोबर. सो आजच्यासाठी बाय. बिफोर आणि आफ्टरमध्ये केवढा फरक आहे तुम्ही स्वतःच बघू शकता. आणि मी फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे, मी कुठलंच क्रीम यूज नाही केलं, अजून सनस्क्रीन पण नाही लावली आहे, कारण ऑलमोस्ट संध्याकाळ झालीच आहे. सो मी सनस्क्रीन पण नाही लावलं आहे, फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे. बघू शकता माझ्या स्किनमध्ये एकदम सॉफ्ट आणि मुलायम झाली आहे, इतकं मस्त वाटतं आहे. तुम्ही पण ट्राय करा, चांगलंच वाटतं. जर तुम्ही स्वतः चांगले असले तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पण येतो आणि तुम्हाला बाकीचं मूड पण तुमचा चांगला होतो. सो प्लीज ट्राय नक्की करा.